नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव. बातमीपत्र आहे बार्शी तालुक्यातील गौडगावमधील ग्रामपंचायत नेमकं करतंय काय, हा मोठा प्रश्न आहे. कारण आज आपण गौडगावमधील काही ग्रामस्थांच्या ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल आपण हे बातमीपत्र करणार आहोत. चला तर मग बघूया आणि गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्या अडचणी काय आणि समस्या काय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग म्हणावं असं वाटेल की गौडगाव ग्रामपंचायत नेमकं करतंय काय. आणि येथील ग्रामस्थांचं असं म्हणणं बी आहे की या ठिकाणचे ग्रामसेवक 10-15 दिवस झाले येत नाहीत आणि आले तर कुठलंही काम न करता ते निघून जातात. तुम्ही बघू शकता पुढील कामानुसार गावातल्या काय अडचणी कशा आहेत. गावातील काही ठिकाणी बल्ब आहेत, म्हणजे समजा एका गलीमध्ये जर 5-6 खांब असतील तर त्या ठिकाणी फक्त एका ठिकाणी बल्ब आहे, बाकीच्या ठिकाणी बल्ब नाही. आणि फोन केला असता ते म्हणतात की सोमवारी बसवतो. शीतल बाबासाहेब पवार, हां राहणार गौडगाव. शेजारी जी नाली आहे ती 6-6 महिने काढल्या जात नाही. एकदा काढल्यानंतर ते घाण उचलण्यासाठी सुद्धा कोणी येत नाही. आणि इतका मच्छरांचा प्रादुर्भाव, मोठमोठ्या आळ्या झालेल्या आहे ज्याने की आम्हाला काहीच करायला येत नाही आणि सगळ्यांना त्रास आहे त्याचा. ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच या ठिकाणी येऊन बघून जात नाही का, नाही काय परिस्थिती आहे, वारंवार फोन करून सुद्धा कोणी येत नाही तिकडे. आणि पाऊस तर पडल्यानंतर येनुबाई श्रीपती जीवन बडाला. काय म्हणलं तुम्हाला? ती म्हणलं बरोबर, म्हणलं काढतो म्हणलं इथं कोण माणसं येत नाही ते काढायला? हा कोणीच येत ना. काय म्हणजे ती माणसं? ती जीवन बनला तर मी म्हणलं बघा आमच्या दारात घरात जाऊन सोमवारी बुलली, वाढूच्या बुलली मी. ती पण त्यांनी पण दखल घेतली. आता इथनं पलीकडे घरात पाय ठेवायला पण येत नाही की? येतच नाही. लय नाही पावसात घरा उमऱ्यात पाणी जाते आतमध्ये. त्यांना येऊन दाखवलं नाही सगळी अशी परिस्थिती? मी बघून येजा म्हणलं सोमवारी, चला मी येते म्हणलं. काय म्हणलं? ते आलं नाही. बरोबर जीसीपी आणतो एवढंच म्हणलं झालं त्याला. आता किती दिवस झाला सांगून? कालच्या सोमवार सांगितलं त्याला आधी म्हणून जीसीपी आणून महिना झाला सांगून. ती बी दखल घेण्यात. घाण काढायला पाहिजे ना, सांगा बरी. मग काय तर म्हणलं तरी बी ऐक. मोहिद्दीन कासिम शेख, राहणार गोडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बोला, काय अडचण आहे तुमची? अडचण काय ग्रामपंचायत सांगितलं ती काय ऐकत नाही, ते येऊन बी बघत नाही, ते काय नाही. येऊन कोणी काढलेलं नाही का? आले ते माणसं 5-6, पण तिने तिथवरच काढलं ना. ती म्हणले आम्ही इकडे येत ना, डिस्ट्रिब्युशन काढा तुमचं. मग हे कोणी काढायचं आता म्हणून? ती काय सांगितलं तिने गेले निघून. तुम्ही ग्रामपंचायत कोणाला सांगितलं होतं? आपल्या दोघा तिघाला सांगितलं. कोणाला सांगितलं होतं? मेंबरला?